तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सोडती काढल्या गेल्या आहेत, त्याच्या जाहिराती आलेल्या आहेत आणि त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे मंडळाची लॉटरी असेल, त्याच्यामध्ये सुद्धा लॉटरीसाठीची घरे आणि प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अशी घरे आहेत। त्याशिवाय कोकण मंडळामध्ये सुद्धा दोन प्रकारची योजना आहेत, त्याच्यामध्ये लॉटरीसाठीची योजना आणि प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अशी योजना जाहीर केली आहे। पण या वेळेस फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच म्हाडाकडून एक धोरणात्मक निर्णय घेतला गेला, ज्याचा खूप मोठा फायदा म्हाडाला होणार आहे आणि तो म्हणजे 15% सामाजिक योजना आणि 20% सर्वसमावेशक योजना। या योजनेतील घरे कुठेतरी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या स्कीममध्ये किंवा या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि याला मित्रांनो खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे। अर्थातच कोकण मंडळाची ही योजना टोटली हाऊसफुल झाल्याचं दिसून येत आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, खरं तर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ 11,187 घरांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, जी फक्त प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत उपलब्ध केलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा जी काही PMAY ची घरे आहेत, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे किंवा म्हाडा मंडळ आहे, प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 15% सामाजिक आणि 20% सर्वसमावेशक अशा योजनांचा यावेळेस समावेश केला गेला। या ठिकाणी मित्रांनो, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील घरांसाठी म्हणजे 661 घरांसाठी जवळजवळ 2,600 म्हणजे 2,600 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यापैकी 453 जणांची पात्रता सुद्धा निश्चिती करण्यात आलेली आहे। खरं तर मित्रांनो, आपल्याला माहिती की म्हाडाचे जे नवनियुक्त जे उपाध्यक्ष आहेत, म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी जुनेच आहेत, संजीवजी जयस्वाल यांनी मात्र बरेच धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हाडाची जी काही यंत्रणा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुधारत असल्याचं दिसून येत आहे आणि पाहिलं की आपण पोजेशनची प्रक्रिया असेल, ताब्याची प्रक्रिया असेल, ऑनलाईन कॅम्पेन्स असतील, त्याच्या फेसबुक पेजवरून, यूट्यूब पेजवरून किंवा इन्स्टा पेजवरून सातत्यानं ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा फायदा नक्कीच सर्वसामान्यांना, तळागाळातील लोकांना होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं की मुंबईच्या लॉटरीमध्ये जी काही 2030 घरे उपलब्ध होती, त्यासाठी 1,13,000 अर्ज प्राप्त झालेले होते आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या बाबींचा जसं जसं म्हाडा स्वतःला अपडेट करतंय तसं त्या घरांना रिस्पॉन्स जास्त मिळत असल्याचं दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो, जे काही कोकण मंडळाच्या लॉटरीतील मागील लॉटरीतील जी काही शिल्लक घरे होती ती त्यातील 15% आणि 20% योजनेतील घरेही पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत। जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असो किंवा कुठलाही गट असो, LIG असो, MIG असो, HH असो, कुणीही त्या ठिकाणी अर्ज करू शकत आहे आणि त्याच्यासाठी ज्या अटी पाहिल्या तर सगळ्यात महत्त्वाचे आहे की तुम्हाला तिचे उत्पन्नाची कुठलीच मर्यादा लागू नाहीये। दुसरं, तुम्हाला तिथे डोमिसाइल सर्टिफिकेटची आवश्यकता भासणार नाहीये। तिसरं, जरी तुम्हाला पूर्वी घर लागला असेल, जरी तुम्ही याच्या अगोदर म्हाडाचं घर घेतलं असेल किंवा योजनेतून घर घेतलं असेल, तरी सुद्धा तुम्ही प्रथम येण्यास प्रथम प्राधान्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता। तिसरं, तुम्ही एकाच ठिकाणी जास्त घरे हवे असतील, तुम्ही जास्त घरे सुद्धा घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे 26,000 घरांची लॉटरी, त्या लॉटरीतील घरांची किमती अद्यापही क्लिअर न झाल्याने अनेक जण कन्फ्यूज आहेत आणि अनेक जणांना असं वाटतंय की सिडकोच्या घरांच्या किमती आवाक्यात नसणार आहेत आणि म्हणून कुठेतरी कोकण मंडळाच्या किमती नवी मुंबईला लागूनच ज्या काही घरे उपलब्ध आहेत तेथील किमती मात्र अक्षरशः परवडणाऱ्या असल्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी त्याचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून अनेक अर्जदारांनी या बाबींचा फायदा घेतल्याचं दिसून येत आहे। ज्या अर्जदारांना याच्याबद्दल माहिती नव्हती किंवा जे असं बोलत होते की नाही ती घरे चांगली नाही आहेत, ती घरे आउटसाईडला आहेत, ती घरे दूर आहेत, गावाच्या बाहेर आहेत किंवा वसई विरारला आहेत, असे जे निगेटिव्हिटी विचार करत होते त्यांना मात्र कुठेतरी याचा फायदा झाला नाही। पण ज्यांनी अभ्यास केला असेल, ज्यांनी याची माहिती घेतली असेल, ज्यांनी प्रॉपर जाहिरात वाचली असेल, त्याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला, त्या व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला या ठिकाणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत खाजगी विकासिकांचे घरे घेण्याची खूप चांगली संधी मिळालेली आहे आणि नक्कीच काही जणांनी त्या संधीचं सोनं केल्याचं दिसून येत आहे मित्रांनो। कारण या घराची किमती फक्त 7 लाखापासून ते 31 लाखापर्यंत ठेवण्यात आलेल्या आहेत, जी 1 RK, 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK स्वरूपाची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो, त्याची ऑनलाईन जे काही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता नेमका उत्पन्न जे काही प्रवर्ग आहे, प्रवर्गनीय अद्यापही माहिती प्राप्त झाली नाही की नेमका कोणत्या कोणत्या प्रवर्गातील घरे खाली राहू शकतात, कुठे जास्त कॉम्पिटिशन आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। पण आता जी काही 661 घरे आहेत
त्याच्यापैकी 453 ठिकाणी अर्ज प्राप्त झाले, 453 अर्जदारांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यांची आता कुठेतरी अंतिम पात्रता निश्चित करून यादी त्यांची येत्या शनिवारी जाहीर केली जाणार आहे आणि म्हणून त्यांना कुठेतरी या ठिकाणी घरे मिळणार आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, खरंच एक चांगली संधी होती, सिडकोपेक्षा तरी कितीतरी पटीने चांगली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण या ठिकाणी तुम्हाला 1 BHK चांगला 1 BHK हा 15 ते 16 लाखापासून तुम्हाला उपलब्ध होता, ज्याचा कार्पेट एरिया 40 पेक्षा जास्त होता। म्हणजे साधारणतः तुमचा कार्पेट एरिया 400 ते 425 कार्पेट एरियाची 20 लाखाला घर होती। त्याच्यामध्ये जरी इतर खर्च आपण पकडला, जे काही इतर 10-12 लाख रुपये इतर काही ठिकाणी लागलेले, काही ठिकाणी 7 लाख 8 लाख, काही ठिकाणी 10-12 लाख रुपये लागत होते, त्याच्यामध्ये सुद्धा आता डेव्हलपमेंट चार्जेस सुद्धा घेऊ नये असं कुठेतरी म्हाडाने सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या बाबींचा फायदा या योजनेतील विजेत्यांना नक्कीच होणार आहे। खरं तर मित्रांनो, म्हाडाला असं वाटलं नव्हतं की चांगला रिस्पॉन्स मिळेल, पण यावेळेस मात्र लोकांनी जेव्हा सिडकोची जाहिरात पाहिली आणि जेव्हा अंदाज घेतला तेव्हा मात्र त्यांना असं वाटलं की नाही, आपण सरळ जे काही फसकम आहे तिकडेच आपण भरायला पाहिजे, कारण ती आपल्या आवाक्यातील घरे आहेत आणि या ठिकाणी उत्पन्नाची अट नसल्यामुळं तुमचं उत्पन्न किती असो, तुमचं उत्पन्न 5 लाख आहे, 6 लाख आहे, 7 लाख, तरी तुम्ही LIG EWS साठी सुद्धा अर्ज करायला पात्र होतात आणि म्हणून याच गोष्टीचा फायदा कुठेतरी या विजेत्यांना किंवा या अर्जदारांना होताना दिसत आहे आणि म्हणून सध्या तिथे ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे मित्रांनो आणि त्याच्या संदर्भातले अपडेट आपण वारंवार देत आहोत। आता या ठिकाणी महत्त्वाचं मित्रांनो, जी काही बोळींची फर्स्ट कम फर्स्ट सर्व योजना आहे ती मात्र कुठेतरी त्याला एवढा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। घरे सुद्धा खूप जास्त मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे म्हाडा योजनेला कमी प्रतिसाद आहे, पण 20% आणि 15% खूप जास्त प्रतिसाद असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि म्हणून कुठेतरी आता ज्यांनी अर्ज केले नसतील तुम्ही अर्ज करा, जाहिरात वाचा आणि शक्य तेवढ्या ठिकाणी जेव्हा जिथे तुम्हाला चान्स मिळेल नक्कीच अर्ज करण्याचा प्रयत्न करा। जे महत्त्वाचे ठिकाणे आहेत मित्रांनो, महत्त्वाची ठिकाणे कुठली आहेत तर त्यामध्ये कल्याण आहे, डोंबिवली आहे, शिळफाटा, टिटवाळा, पनवेल, डोंबिवलीचा जो काही शीळ ते कल्याण रोड आहे त्या शीळ कल्याण रोडवरती सुद्धा अनेक प्रकल्प आहेत। इकडे मुंब्रा, कौसा या साईडला बरीच घरे आहेत। त्याच्याशिवाय प्रॉपर ठाणे सिटीमध्ये जर विचार केला तर प्रॉपर ठाणे सिटीमध्ये कावेसर, भायंदरपाडा, ढोकाळी, माझेवाडा अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि घरे घेण्याची खरंच खूप चांगली संधी होती मित्रांनो, पण अनेकांनी ती संधी गमावलेली आहे आणि अनेकांनी काही जणांनी याचा नक्कीच फायदा घेतल्याचं दिसून येत आहे। कारण आता जे काही 661 घरे होती मित्रांनो, त्या 661 घरासाठी तब्बल 2600 अर्ज 2600 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यापैकी 553 लोकांची जे काही पात्रता आहे ती पात्रता निश्चित झालेली आहे। त्याची लवकर त्याची यादी जाहीर करून विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे। आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की सिडकोकडून जी काही जाहिरात आलेली आहे, सिडकोकडून जी काही योजना आलेली आहे त्या योजनेमध्ये नेमका काय निर्णय घेतले जाऊ शकतात, त्यांची विक्री कशा प्रकारे केली जाऊ शकते, याच्या मात्र अनेक अर्जदारांमध्ये सध्या तरी संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।